लागणार आहे. कोणी आजपर्यंत आम्हाला काही दिलेलं नाही. इथल्या दलितांना काही दिलेलं नाही, इथल्या आदिवासींना काही दिलेलं नाही, माझ्या मुस्लिम बांधवांना देखील काही दिलेलं नाही. जर इथल्या सर्वांना आम्हाला राजकीय लोकशाही मिळाल्यापासून राजकीय आम्हाला वंचित ठेवलं जात असेल तर ते राजकीय वंचितपणा आम्हाला जर हटवायचं असेल तर आमच्या समोर फक्त आणि फक्त ईव्हीएम मशीनवर एकच बटन आहे, ते म्हणजे गॅस सिलेंडरचं बटन आहे. आम्ही सर्व मिळून ते गॅस सिलेंडरचं बटन दाबणं ही तुम्हा आम्हा सर्वांची जबाबदारी. त्यानंतर सगळ्या एकंदरीत आपण महाराष्ट्राच्या आंबेडकर चळवळीचा इतिहास बघितला तर आम्हाला समजतं की बाबासाहेबांची चळवळ चालू झाल्यापासून तर आजच्या तारखेपर्यंत या सगळ्या चळवळीची धुरा सांभाळणारे प्रामाणिकपणा अप्रामाणिकपणा आपण सर्वांनी राजरोष डोळ्यांनी बघितले. परंतु या राजरोषपणामध्ये तुम्हाला आम्हाला एकच हक्काचा आजच्या घडीला आवाज आपल्या समोर उभा आहे, ते म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. आणि त्या जर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेला त्यामुळेच आम्हाला समजून घ्यायचं. काय म्हणतोय जोशाबा म्हणतोय आम्ही तुमच्या आरोग्यावर लक्ष देऊ. जोशाबा काय म्हणतोय का आम्ही इथल्या महिलांच्या सबलीकरणावर लक्ष देऊ. काय म्हणतोय जोशिबा अनुसूचित जातीच्या जमातीच्या मिळणाऱ्या सामाजिक न्यायापर्यंत आम्ही पोहोचू. काय म्हणतो जोशाबा आम्ही ओबीसीची जातवार जनगणना करू. आम्ही ओबीसीच्या आरक्षणाचं ताट आणि मराठा आरक्षणाचं ताट वेगळं ठेवू. मराठ्यांच्या आरक्षणाची भूमिका घेणारे बाळासाहेब आहेत, ओबीसीचे आरक्षण टिकवण्याची भूमिका घेणारे बाळासाहेब आहेत. जोशाबा काय म्हणतो ही गोष्ट आम्हाला समजावी लागणार आहे. जोशाबा काय म्हणतो ही भूमिका आम्हाला पोहोचवावी लागणार आहे, मतदारांना समजून सांगावं लागणार आहे. जोपर्यंत आम्ही जोशाबाची भूमिका समजणार नाही, समजून सांगणार नाही, तोपर्यंत इतरांना आम्हाला घेऊन जाता येणार नाहीये त्या सिलेंडरच्या घटनापर्यंत. आजच्या काळात मागची लोकसभेची निवडणूक पार पडली, आता विधानसभेची निवडणूक आहे. मी त्या सर्व तमाम मुस्लिम बांधवांना प्रश्न विचारतो की तुम्हाला आजपर्यंत किती लोकसभेचे सांसद बनवण्याचे प्रयत्न किया गया था? ये महाविकास आघाड़ी ने, महायुति ने, किसी ने भी कुछ भी प्रयत्न नहीं किया था. आज विधायक बनने की जो वक्त आ रहा है तब भी केवल और केवल सिर्फ बाला साहब अम्बेडकर आपके साथ खड़े. अगर बाला साहब अम्बेडकर आपके साथ खड़े हैं, आपके आरक्षण की बात करते हैं, सुप्रीम कोर्ट से मिलने वाले 5% रिजर्वेशन की अगर बाला साहब बात करते हैं तो आप सबकी जिम्मेदारी है बाला साहब अम्बेडकर के साथ खड़ा रहना. मी माझ्या मुस्लिम बांधवांना देखील हेच सांगत असतो आजपर्यंत. इथल्या मुस्लिमांना हे समजणं गरजेचं आहे, बाळासाहेब आदिवासींची लढाई लढत आहे. बाळासाहेबांनी नुकतीच मनमाडमध्ये सभा घेतली. बाळासाहेबांच्या पिंपळगावच्या एका सभेमध्ये बाळासाहेबांनी एकलव्याचा अंगठा जोडून स्वतःच्या राजकीय भूमिकेला सुरुवात केली होती. ती एक सांकेतिक गोष्ट होती. त्या भूमिकेचा अर्थच तो होता की इथल्या प्रस्थापितांच्या विरुद्ध ही वंचितांची लढाई. जर वंचितांची लढाई अशी असणार आहे तर तुम्हाला आम्हाला सर्वांना जागृत होऊन आम्हाला भूमिका घ्यावी लागणार आहे, आम्हाला काम करावं लागणार. केवळ बाबासाहेबांचं भांडवल म्हणून राजकारण करणाऱ्यांनी तुमच्या आमच्या मताचं राजकारण केलेलं आहे, परंतु तुम्हाला आम्हाला सांभाळण्याचं काम, आपल्या बापासारखं अधिकारवाणी जगण्याचं काम, तुम्हाला दिलेलं स्वाभिमानाने राहण्याचं काम बाबासाहेबांनी दिलेलं आहे. आणि त्या बाबासाहेबाच्या नावाचं कोणी राजकारण करून तुमचा आमचा बुद्धिभेद करत असेल तर आम्हाला तीच भूमिका घेऊन काम करावं लागणार. जर तुम्ही बघितलं तर बाबासाहेबांना उत्तर मुंबईमध्ये कोणी पाडलं होतं? तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटणार. बाबासाहेबांचे पुत्र भैयासाहेबांना कोणी पाडलं होतं इलेक्शन मध्ये? तुम्हाला तुमचं उत्तर भेटणार आहे. तुम्हाला नुकत्याच लोकसभेच्या आनंदराव साहेबांची निवडणूक झाली अमरावतीमध्ये, साहेबांना कोणी पाडलं? आनंदराव साहेबांना. तुमचं उत्तर तुमच्याकडे आहे. अकोल्यामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर 2 नंबरला होते, बाळासाहेबांना पाडण्याची भूमिका कोणी घेतलेली? तुमचं उत्तर तुमच्याकडे आहे. तुम्हाला सर्वांना मी हेच सांगतो की आजच्या काळात आंबेडकरी चळवळ टिकावी म्हणून इथल्या कोणत्याच प्रस्थापित पक्षाने भूमिका घेतली नाही. मग ते काँग्रेसवाले कुठून येतात, लाल रंगाचं पुस्तक आणतात. ते बीजेपी वाले कुठून येतात, लाल रंगाचं पुस्तक आणतात. पुस्तक खोलून पाहिलं का त्याच्यात काहीच सापडत नाही. पुस्तकात एक कलम नाही, एक ब्लॅक पुस्तक तुमच्या समोर लाल रंगाचं दाखवतात. तर तुम्ही त्यांचे फक्त सांगण्यावरून, मग जर बाबासाहेबांना निवडणूक काही हरवणारे लोक संविधानाचं रक्षण करणार असतील तर तुम्ही बाबासाहेबांच्या औलादी आहात. तुम्हाला तेवढी बुद्धिवंतता बाबासाहेबांच्या वैचारिक दृष्टिकोनातून मिळालेली आहे. तुम्हाला हे समजलं पाहिजे.
भाजप सोबत असलेली त्यांची मातृसंस्था RSSने फक्त आणि फक्त विषमता पेरण्याचं काम केलं। तिच्याच खांद्याला खांदा लावून काँग्रेसने स्वतःचं सेक्युलरपणाचं घुंगडं बांधून तुम्हाला आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आंबेडकरी चळवळ संपवण्याचं काम यांनी केलेलं आहे। आज आंबेडकरी चळवळ इथल्या स्वतःच्या बौद्ध बांधवांचं, इतर समुदायातील अनुसूचित जातीच्या इतर घटकांना सोबत घेऊन, इथल्या ओबीसींना सोबत घेऊन, इथल्या मुस्लिमांना सोबत घेऊन एक प्रबळ राजकीय पर्याय म्हणून या लोकांसमोर येत आहे। इथल्या आज काय इथल्या सर्व लोकांना, ज्या लोकांना लोकशाही मिळाल्यापासून वंचित ठेवलेला आहे, त्या सगळ्यांची मूठ बांधण्याचा प्रयत्न करत आहे। तर तुम्हा आम्हा सर्वांची जबाबदारी आहे की आम्हाला श्रद्धेय बाळासाहेबांच्या भूमिकेसोबत उभं राहणं गरजेचं आहे। तुम्ही जर बाबासाहेबांचं क्रांती प्रतिक्रांती नावाचं पुस्तक वाचलं तर आम्हाला समजतं की क्रांतीची भूमिका काय आहे, प्रतिक्रांतीची भूमिका काय आहे, क्रांती केव्हा होते, प्रतिक्रांतीची वेळ केव्हा येते। जर क्रांती आम्हाला समजते तर आम्हाला हे देखील समजलं पाहिजे की आता आम्ही कोणत्या उंबरठ्यावर। ज्यावेळी आम्हाला हे समजणार आहे त्यावेळी आमचा नेता कोण असला पाहिजे, आमचं नेतृत्व कोण असलं पाहिजे हे आम्हाला समजतं। जर तुम्ही राजकारणाच्या दृष्टिकोनातून जरी समीक्षा केली तरी आम्हाला समजतं की आजच्या तारखेपर्यंत ज्या आंबेडकरी नेत्यांनी आंबेडकरी जनतेसोबत गद्दारी केली आणि इथल्या काँग्रेस सोबत गेले, इथल्या बीजेपी सोबत गेले, त्या प्रत्येकाला, त्या प्रत्येक नेतृत्वाला या आंबेडकरी जनतेने टाळलं आहे, नाकारलं। तर तो सक्षम पर्याय तुमच्याकडे एक सक्षम संधी आता आलेली आहे। तुमच्या बाप जात ऊसतोड कामगाराचं करतो। हे संतोष दादा कोण आहे? सामान्य शेतकरी आहेत। आनंद शिंगारे कोण आहेत? एक सामान्य कार्यकर्ता आहे, बोधचार्य माणूस आहे। जर हे सर्व सामान्य पद्धतीने तुमच्या समोर येत आहेत, तुमच्या समोर विचार मांडत आहेत, तर तुम्ही देखील त्यांच्यासमोर उभं राहणं गरजेचं आहे। यानंतर येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून तुम्ही सर्व एक नवीन पर्वाची सुरुवात करणारे शिलेदार असाल या आशेसह मी इथेच थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय आदिवासी, सलाम अलैकुम। धन्यवाद। या ठिकाणी वामनदादा गायकवाड यांचं आगमन होत आहे, त्यांनी स्टेजकडे वरती यायचं आहे। उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना पुन्हा एकदा विनंती आहे की त्यांनी खुर्च्यांवरती येऊन बसायचं आहे। आपणा सर्वांना संबोधित करण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे काही वेळातच आपणा समोर येणार आहेत। सर्वांनी एकदा माझ्या मागे घोषणा द्यायची आहे, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा। यानंतर मी आनंदभाऊ आढाव यांना विनंती करते, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। संतोष भाऊ शिंदे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांनी कृपया स्टेजवरती यायचं आहे। सिद्धार्थ मगरे यांनी सुद्धा स्टेजकडे यायचं आहे। संजय भाऊ साबळे यांनी सुद्धा स्टेजकडे यायचं आहे। सर्व महापुरुषांना, संतांना, गुरूंना, महामातांना या ठिकाणी अभिवादन करून ज्यांची या ठिकाणी आपण एवढ्या तीव्र उन्हामध्ये वाट बघत आहात, ते वंचितांचे श्रद्धास्थान, भारतातले एकमेव नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आज या ठिकाणी आपण संख्येने जरी कमी असलो पण या रखरखत्या उन्हामध्ये आपला इरादा, आपला निर्धार मात्र एकदम चमकत आहे। वामनदादांनी सांगितलेल्या कवितेप्रमाणे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे,
ऊन वारा वादळ पाऊस ना आम्हाला शी. एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पेनाच्या बळावर इतिहास रचून आमच्या करोडो कुटुंबांचं भलं केलं. त्या बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी करोडो अरबो लोकांची गरज आहे. पण त्या करोडो अरबो लोकांना प्रेरणा देण्याचं काम बंधू आणि भगिनींनो आज या ठिकाणी उपस्थित राहून आपण केलेलं आहे. बाबासाहेब म्हणाले होते की राजकीय सत्ता ही सर्व समस्यांची गुरु किल्ली आहे. आजही उन्हात पावसात थंडीत बाबासाहेबांचा पुतळा आपल्याला निर्देशित करीत असतो. बाबासाहेबांच्या हातामध्ये संविधान आहे आणि एक बोट काहीतरी दाखवतं तर बाबासाहेब आपल्याला सुचवत असतात, म्हणत असतात की अरे माझ्या बाळांनो, या माझ्या हातातल्या संविधानामध्ये मी तुमच्या सर्व हक्क अधिकाराची व्यवस्था करून ठेवलेली आहे. पण हे हक्क अधिकार तुम्हाला तसे मिळणार नाही. तर त्यासाठी बाबासाहेब परत बोट दाखवतात की हक्क अधिकार जर तुम्हाला मिळवायचे असेल तर या संविधानावर तुम्ही कब्जा केला पाहिजे. आणि संविधानावर जर तुम्हाला कब्जा करायचा असेल तर तुम्ही विधानसभेत आणि संसदेत गेलं पाहिजे. परंतु बंधू आणि भगिनींनो, आम्ही बाबासाहेबांच्या इशाऱ्यावर चाललं पाहिजे तर नेमकं बाबासाहेबांच्या विचारांच्या विरोधकांच्या इशाऱ्यावर चालतो. अरे त्यांनी 60 वर्षात 70 वर्षात आम्हाला काही दिलं नाही, ते काही देणार नाही. आम्ही आमच्या धडावर आमचं शिर ठेवलं पाहिजे. आम्ही आमचा मेंदू वापरला पाहिजे. बंधूंनो, आमच्यापेक्षा कोंबडी बरी आहे. तुम्ही हातामध्ये मुठ्ठीवाळा हाताची काही ठेवू नका. ती आ करा, कोंबडी येईल, मुठ्ठी खोला, कोंबडी निघून जाईल. परत मुठवाळा, ती आ करा, कोंबडी येईल, मूठ खोला, तिला काही भेटणार नाही, निघून जाईल. तिसऱ्यांदा परत तुम्ही मूठ वाळा आणि ती आ करा, कोंबडी येणार नाही. कोंबडीला कळतं 1 किलोची कोंबडी 100 ग्रॅमचं मुंडकं 10 ग्रॅमचा भेजा, तिला कळतं की आरामखोर मला दाणे टाकत नाही, मला चुतिया बनवत आहे. आणि 60 वर्षात 70 वर्षात आम्ही 100 किलोची माणसं, 10 किलोचं आमचं मुंडकं आणि 1 किलोचा भेजा, तरी आम्हाला कळत नाही की काँग्रेस आणि बीजेपी आम्हाला चुतिया बनवतात. तरी आम्हाला कळत नाही की काँग्रेस आणि बीजेपी आम्हाला वेड्यात काढत आहे. आज बाबासाहेबांची विचारधारा घेऊन, बाबासाहेबांचं स्वप्न उराशी बाळगून 70 वर्षाच्या वयात सर्व ऐश्वर्य बाबासाहेबांच्या कृपेने घरात असताना, 70 वर्षाच्या वयात अँजिओप्लास्टी झालेली असताना बाळासाहेब एखाद्या भंतेसारखं आपल्या समाजाच्या दारोदार फिरून समाजाला जागृत करण्याचं काम करत आहे. समाजाला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम करत आहे. संविधानाची जी अपेक्षा राज्यकर्त्यांकडून होती, ते राज्यकर्ते संविधानाला गद्दार निघाले. जशा पद्धतीने संविधान इथं रुजवलं गेलं पाहिजे होतं जनसामान्यासाठी, त्या संविधानावर आज धोका आहे. ते संविधानाच्या संकटात आहे. ते संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे. आज इथे न्यायालय धोक्यात आहे. ईडीबीडीचा सर्रास चुकीचा वापर केला जात आहे. आणि अशा परिस्थितीत कोणाला न जुमानता ते बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस
आपल्या तब्येतीची पर्वा न करता लिहिलेलं संविधान रुजवण्यासाठी आज बाळासाहेब आंबेडकर आपल्यामध्ये 70 वर्षाच्या वयात देखील ठाम उभे आहे. बंधू भगिनींनो, विचार करण्याची गरज आहे. लोकशाहीमध्ये मताच्या जोरावर राजा निवडून येत असतो. राजेशाहीचं 1950 सालीच राणीच्या पोटाचं ऑपरेशन बाबासाहेबांनी केलं. पूर्वी असं असायचं की राणीच्या पोटी राजा जन्माला यायचा. तो लंगडा असो, लुला असो, बैरा असो, काना असो, व्याभिचारी असो, राजाच्या घरात पैदा झाला म्हणून तो राजा बनायचा. पण बाबासाहेबांनी लोकशाही दिली, संविधान दिलं आणि राणीच्या पोटाचं ऑपरेशन केलं आणि सांगितलं राणीला की आता तू राजा जन्माला घालू नकोस. आता राजा या देशामध्ये जर कोणी जन्माला घालेल तर हा माझा 18 पगड जातीचा समाज राजा जन्माला घालेल. हा मत देईल आणि मताच्या पेटीतून राजा निर्माण होईल. पण उलटच झालं की ज्यांची संख्या या देशामध्ये जास्त आहे, ओबीसी 52%, आदिवासी 7.5%, शेड्यूल कास्ट 15.5%, असे 85% लोकांनी बाबासाहेबांच्या विचाराला मत दिलं पाहिजे होतं. पण बाबासाहेबांच्या विचारांच्या गद्दारांना मत देण्याचं काम या ठिकाणी झालं. म्हणून बाबासाहेबांच्या स्वप्नातलं राजा इथं निर्माण होऊ शकला नाही. पुन्हा एकदा राजा बाबासाहेबांच्या स्वप्नातला इथं निर्माण व्हावा म्हणून बाळासाहेब आंबेडकर आजही 70 वर्षाच्या वयामध्ये आपल्याला जागृत करण्याचं काम. मालेगाव बाह्यमधला असणारा मुस्लिम आहे, त्याला माझं असणारं आव्हान आहे. 30,000 मतदान आहे. मोहम्मद बंधू आणि भगिनींनो, थोड्याच वेळेत आदरणीय साहेब या विचार मंचावर उपस्थित होणार आहेत. एक गोष्ट ज्यावेळेस मला मांडावीशी वाटते, एकदा जंगलामध्ये आग लागली. जंगल हे पशु पक्ष्यांचं उदरनिर्वाह, उदरभरणाचं ठिकाण असतं. जर ते जंगल समाप्त झालं तर दाना पाणी, चारा पाणीचं काय. म्हणून सर्व पशु आणि पक्षी ते जंगल विझवण्याच्या कामाला लागले. वांदर बादली भरून भरून नदीतून पाणी आणून जंगल विझवायच्या कामाला लागलं. हत्ती सोंडीतनं पाणी घेऊन जंगल विझवायच्या कामाला लागलं. हा सर्व प्रकार, सर्व प्राणी जीवतोडीने जंगलाची आग कशी विझेल यासाठी प्रयत्न करत होते. आणि एक चिमणी हा प्रकार पाहत होती. तर ती जंगलाची एका माकडाने ते बघितलं आणि तो तिला हसू लागला आणि म्हणाला की चिमणी ताई तू राहू दे.
आम्ही सक्षम आहोत, आम्ही ही आग विझवून घेऊ, तू राहू दे. तर त्या चिमणीने त्या माकडाला जे उत्तर दिलं ते खूप मोठं बोधक रोचक उत्तर होतं. ती चिमणी म्हणाली की भाऊ ठीक आहे, जरी माझे प्रयत्न थोडके असतील पण माझा हेतू मात्र उद्दात आहे. ज्या वेळेस जंगलाला आग लागली आणि जंगलाला आग लागल्यानंतर आग विझवणाऱ्यामध्ये कोण कोण होत्या इतिहास होईल, त्या दिवशी माझे देखील नाव होईल की जंगलाला आग लागलेली असताना चिमणीने देखील आग विझवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बंधू आणि भगिनींनो, आज संपूर्ण देशामध्ये मनुवादाची आग लागलेली आहे, तरी आग विझवायचं काम तुम्हा आम्हाला सर्वांना करायचं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्हाला इतिहासाचे साक्षीदार व्हायचे आहे. बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं असं शासन या देशात आम्हाला निर्माण करायचे आहे. हे काम आमच्यासाठीच आहे आणि ते आम्हीच केलं पाहिजे आणि हे आम्ही करू. वंचित बहुजन आघाडीला प्रचंड बहुमताने आम्ही निवडून आणू असा निर्धार करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, जय वंचित. धन्यवाद भाऊ. या ठिकाणी लतिकाताई निर्मवणे तसेच दोंदे दादा नाशिक, संजय भाऊ साबळे यांनी स्टेजकडे यायचं आहे. यानंतर आपण संदीप भाऊ काकळीज यांनी सुद्धा स्टेजकडे यायचं आहे. थोड्याच वेळात साहेबांचं आगमन होत आहे. कृपया सर्वांनी जागेवरती बसून घ्यायचं आहे. यानंतर मालेगाव गायकचे तरुण तडफदार उमेदवार किरणदादा मगरे हे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. मी त्यांना विनंती करते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. सर्वप्रथम सर्व महापुरुषांना त्रिवारी अभिवादन करतो. आणि जमलेले माझ्या सर्व शेतकरी बांधव यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आज जास्त न बोलता थोडं वाक्यात बोलणार आहे. आज तुम्ही सर्व शेतकरी बांधव, मी एका शेतकऱ्याचं पोरग आणि आज शेतकरी हारलाय या गर्दीतनं दिसतंय. आज इथला युवक तरुण हारलाय या गर्दीतनं दिसतंय. ही सभा ना हो म्हणून भरपूर लोक प्रयत्न करताय. इथले मंत्री साहेब म्हणा, इथले अब्दाविरे म्हणा, इथले बंडू बच्चा म्हणा, त्यांनी आपल्या गाड्या रस्त्याने थांबवून घेतल्या. ही मालेगावकरांसाठी आणि या लोकांसाठी खूप मोठी शकुंतला आहे की आपल्या प्रत्येक गावातील 720 गाड्या आतापर्यंत थांबवून घेतल्या आहेत. लोकांना इथपर्यंत पोहोचू दिलं नाही. अशी हुकुमशाही या लोकांनी केली. प्रत्येक गावातल्या आपल्या सर्व गाड्या ज्या आहेत ही सभा होऊ नये म्हणून साहेबांना अपमानित करण्याचं काम या लोकांनी केले. एवढं लक्षात घ्या. एकही गाडी मालेगाव मध्ये घुसू देत नाही. ड्रायव्हरांना धमकी दिल्या गेल्या. ही हुकुमशाही, ही दडपशाही ही जर संपवायची असेल तर आपल्याला सगळ्यांना एक व्हावं लागणार आहे. यांनी कितीही लोकांना थांबवलं, यांनी इथं गर्दी जरी जमा होऊ दिली तरी 20 तारखेला त्यांना सांगाल की किरण मगरे शेतकरीचं पोरग काय आहे. तुम्ही गर्दी जमा नाही करू शकणार, तुम्ही मला इथं बसू नाही देऊ शकणार, पण 20 तारखेला मतदान पेटीमध्ये वंचित बहुजन आघाडीला सिलेंडरलाच मतदान करणार आहे. मायबाप बोलण्यासारखं खूप आहे.
यांनी मागही मंत्री महोदयांनी बंडू बच्चावनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे बॅनर लावले, स्किल्पा बनवल्या, व्हायरल केले. अरे बाबांनो, आमच्या बापाचा फोटो लावून तुम्ही मतदान मागताय. अरे तुमच्या बापाला कोणी ओळखत नाही का? बाळासाहेबांचा फोटो लावून तुम्ही मतदान मागताय, बाळासाहेबांचे बॅनर छापताय, त्याच्यावर फोटो बाळासाहेबांचा लागताय. आणि इकडं मंत्री महोदय सुद्धा क्लिपा बनवते आणि वंचित बहुजन हे आमच्या सोबत आहे अशी क्लिपा बनवून टाकताय. तर मी यांना सांगतो, अरे आमच्या बापाचं नाव घेऊन तुम्ही मतदान मागताय, तुमचा बाप कुठे गेलाय ते सांगा आम्हाला. मायबाप बोलण्यासारखं खूप काय आहे आणि मी तो बोलणार आहे. मला पहिली बात तर भाषणच नाही. मी शेतकऱ्याचं पोरग, मी तुमचं पोरग, मी ऊसतोडीचं पोरग. मला भाषण येत नाही. मी सत्यता मानतोय. इथला युवा तरुण वर्ग आहे. अरे एवढ्या प्रस्थापितांना भिडण्याची ताकद तुमच्या लेकरामध्ये आहे आणि तुम्ही माझ्या संगतीला आहे, त्याला मला गर्व आहे. मला भरपूर ऑफर आल्या. कोणी म्हणे 2 लाख घे, कोणी म्हणे 2 करोड घे भाऊ, कोणी म्हणे 4 करोड घे. म्हटलं तुम्हाला पैसा तुमलेच राहू द्या भाऊ. मी शेतकरीनं पोरग, स्वाभिमानी जीवन जगत. पण आज यासना म्हणे गाड्या थांबायला गेल्यात म्हणजे किरण मगरेनं डर यासना डोकायचे. याले म्हणतात पावर. किरण मगरे याले म्हणतात किरण मगरेनी पावर की यासना गावागावात यासना माणसं उभा करणं पडणार आणि किरण मगरेला गाड्या थांबवल्या पडणार. अरे तुम कल भी अंबेडकर से डरते थे, तुम आज भी अंबेडकर से डरते हो और तुम आगे भी अंबेडकर से डरोगे. माय बाप ज्यांनी गाड्या थांबवल्या त्यांच्या हिस्ट्री मी काढतो आता. बंडू बच्चाव, ज्यांच्या माणसांनी आमच्या गाड्या थांबवल्या ग्रामीण भागामध्ये, त्यांना सांगतो ऐका प्रस्थापितांनो, शेतकऱ्याचं पोरगे कोणाला घाबरत नाही, कारण माझ्या मागे चेहरा बाळासाहेब आंबेडकरांचा आहे. तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांकडे तिकीट मागायला गेल्यात, आठवतं का तुम्हाला? बाळासाहेबांनी तुम्हाला हाकलून दिलं. अरे तुम्ही उद्धव ठाकरेंकडे तिकीट मागायला गेले, त्यांनी हाकलून दिलं. तुम्ही बच्चूकडे तिकीट मागायला गेला, त्यांनी तुम्हाला हाकलून दिलं. अरे मायबाप जनतेला सांगतोय, अरे याला तिकीटच नाही भेटू दिलं, मग याला तुम्ही मतदान कशाला देताय? अरे एकही प्रस्थापित एकही नेता यांना उभा करत नाही, मग तुम्ही यांना मतदान कसं देताय? मायबाप तिकडे हिरे साहेबांनी सुद्धा निवडणुका लागल्या म्हणून सर्वच लोक म्हणे नोकरीला लावून देतो. अरे हा बाबा, तुम्ही आम्हा शेतकऱ्यांना नोकरीला लावत, पण पगार केव्हा चालू होईल त्या नोकरीचा? 10 वर्षानंतर. आतापर्यंत फुकटच काम करताय लोक, अजून 20 वर्षापासून तुम्ही आश्वासन देताय की आम्ही फुकट नोकऱ्या लावून देऊ, परमनंट करू देऊ. अरे हा, पण पगार केव्हा भेटणार आहे एवढे विचारले का तुम्ही? मायबाप जनता, शेतकरी माझा राजा, तुम्हाला सर्वांना सांगतो, इलेक्शन आलं का हे लोक आपल्या घरापुढे गोंड्या घोलायला सुरुवात होतात. यांनी ठरवलंय इथला आदिवासी समाज, इथला दलित समाज, इथला साळी माळी तेळी लोहार सुद्धा धनगर आदिवासी हा पैशांनी विकला जातो हे म्हणतात, आणि खराच आहे. तुम्ही विकला जातात, तुम्ही विकला जातात. मी सांगू शकतो की तुम्ही विकला जातात.
कारण तुम्ही घाबरला त्या प्रस्थापितांना, तुम्ही घाबरला त्या प्रस्थापितांना. पण किरण मगरे हा बाळासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे. तो अशा प्रस्थापितांना गिळून खाण्याची ताकद ठेवतो. कारण कुत्ते की जैसे शेर मरा नहीं करते, कुत्तों की जैसे शेर मरा नहीं करते. हम बाबा साहेब अम्बेडकर के सिपाही है बेटा, किसी के बाप से डरा नहीं करते. ही सर्व जनता जनार्दन असते, जिकडे फिरली त्या तिकडे फिरते. मला माहित आहे इथं गर्दी जरी कमी असली पण दर्दी ही 20 तारखेला तुम्ही दाखवणार आहे मला माहित आहे. आणि यांना यांची जागा तुम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही हे पण मला माहित आहे. पण मायबाप साहेबांचं आगमन झालेलं आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा. बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो. नदी मापोर गाव ग आत्ता नाही तुला बाब ग. बाळासाहेब आंबेडकर तू मागे बरो. नदी क्रांती केल्यासारखं वाटतंय, खाली नदी क्रांती केल्यासारखं वाटतंय. बाळासाहेबांना पाहून ग, बाळासाहेबांना पाहून ग परतून आल्यासारखं वाटतंय. बाळासाहेबांना पाहून ग परतून आल्यासारखं वाटतंय. सगळ्यांनी खाली बसून घे. महाराज बोलू नका. उपस्थित बंधुगण भगिनी, मीच सुरुवात करतोय बोलायला. याचं कारण एकंदरीत दुःखाचं वातावरण आहे आणि दुःखाच्या वातावरणामध्ये हेलिकॉप्टर हे असं चालवायला अडचण पडते अशी असणारी परिस्थिती. मित्रो, ही लोकसभेची असणारी जी विधानसभेची असणारी ही जी निवडणूक आहे, ते मावशी बोलून झालं की माहिती नाही तिथे पाठवायला. हा ही विधानसभेची निवडणूक जो आरक्षणवादी आहे, मग ओबीसी किंवा SC STचा आरक्षणवादी आहे किंवा मुस्लिम समूहामधला 5% आरक्षण पाहिजे असा जो मागतोय त्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा. मी महत्त्वाचं याच्यासाठी म्हणतोय, या विधानसभा लागण्या अगोदर सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आला. त्या निर्णयामध्ये असं त्यांनी म्हटलंय की ओबीसीची जनगणना झाली नाही, त्याच्यामुळे ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, स्वायत्त संस्था असतील, याच्यामध्ये ओबीसीची टक्केवारी किती ही माहिती नाही. तेव्हा सरसकट ओबीसीनं 27% आरक्षण देणं हे कायद्याला धरून नाही आणि म्हणून त्यांनी ओबीसीचं आरक्षण स्थगिती केलं हे लक्षात. जोपर्यंत जनगणना होणार नाही, बसून घ्या राजा, कशाला उभा आहे, बसून घे.
जोपर्यंत जनगणना होणार नाही तोपर्यंत आरक्षण लागू होणार नाही अशी असणारी परिस्थिती. जरांगे पाटील यांनी माघार घेतली आपल्याला माहित आहे. म्हटलं आपलं काम झालं, आता आपल्याला फक्त असणारा विधानसभेमध्ये तुम्ही आम्हाला ओबीसी मध्ये घेता का सांगा, नसेल घेत असाल तर आम्ही विधानसभेमध्ये पुन्हा एक ठराव आणू. काय ठराव आणू की ओबीसीची जनगणना मान्य करेल. ओबीसीची जनगणना मान्य झाली तर आपल्याला असं की आपली मागणी मान्य झाली. पण त्याच्याच बरोबर अजून एक ठराव आणि तो म्हणजे सुप्रीम कोर्टाने ज्या मुद्द्यावरती स्थानिक स्वराज्यातलं आरक्षण थांबवलेलं आहे त्याच मुद्द्याला धरून इथे असताना पुन्हा एक नवा ठराव मांडला जाईल. आणि तो म्हणजे की जनगणना मान्य झाली परंतु जनगणना होईपर्यंत शिक्षण आणि नोकरीतलं असणारं आरक्षण जे आहे, शिक्षण आणि नोकरीतलं आरक्षण जे आहे ते थांबवण्यात आलेलं आहे. एकदा जनगणना झाली, टक्केवारी कळाली की आपल्याला असणारं किती आरक्षण द्यायचं ते ठरेल. पण प्रश्न आहे ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न हा म्हणजे जनगणनेचा प्रश्न हा मोठा आहे. भारतीय जनता पक्षाने सुप्रीम कोर्टामध्ये लिहून दिलं की आम्ही जातनिहाय जनगणना करणार नाही. सुप्रीम कोर्टात लिहून दिलं म्हणजे जातनिहाय जनगणना होणार नाही. जातनिहाय जनगणना झाली नाही तर आरक्षण नाही अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे 1990 साली विश्वनाथ प्रताप सिंगाने जे ओबीसीने आरक्षण दिलं, खाली बसून घ्या राजाच्या बसा खाली, जे आरक्षण दिलं ते आरक्षण एका दृष्टीने संपलं अशी असणारी परिस्थिती. आता हे संपवण्याच्या पाठीमागे कोण आहे? भारतीय जनता पक्ष आहे. या संपवण्याच्या पाठीमागे कोण आहे? तर काँग्रेस पक्ष आहे. दोघांनीही असणारं आरक्षण संपलं पाहिजे अशी असणारी भूमिका त्या ठिकाणी घेतली. आणि म्हणून माझं आव्हान इथल्या असणारं ओबीसीनं आहे की आरक्षण याच्यामुळे तलाठी झालं, आरक्षण याच्यामुळे ग्रामसेवक झालं, आरक्षण याच्यामुळे डॉक्टर झालं, इंजिनियर झालं, अमुक झालं. आणि आज असणाऱ्या याच शहरामध्ये मी असणारं बघितलं तर एकंदरीत 15-20 डॉक्टरांचे हॉस्पिटल्स उभे राहिले अशी परिस्थिती. म्हणजे आरक्षणच मिळालं नाही तर डॉक्टर कुठून निर्माण होणार? डॉक्टरच निर्माण झालं नाही तर हॉस्पिटल कुठं निर्माण होणार? म्हणजे येणे माझ्या माग्याप्रमाणे जुना काळ येतो की काय अशी असणारी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून माझं ओबीसीला आव्हान आहे की वंचित बहुजन आघाडीशिवाय आपल्याला पर्याय नाही हे आपण असणारं पुन्हा त्या ठिकाणी बांधून टाकू. ओबीसीला वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही हे आपण असणारं लक्षात घ्या. याच पद्धतीने SC STच्या संदर्भात सुद्धा निर्णय आला, वर्गीकरणाचा निर्णय आला. आणि वर्गीकरणाच्या निर्णयाबरोबरच दुसरा घातक निर्णय आला आणि तो म्हणजे क्रिमी. त्याच निर्णयामध्ये क्रिमी लेअर आला. वर्गीकरण झालं असतं तर आपसात मतभेद झाले असते, याच्या पलीकडे नाही. परंतु क्रिमी लेअर आणल्यामुळे इथे फार मोठा SC आणि STतला वर्ग हा आरक्षणाला मुकणार अशी असणारी परिस्थिती. फार मोठा वर्ग मुकणार. तो काय आहे तर त्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की क्रिमी लेअर कुणाला लागू होईल. त्यांनी असं म्हटलंय की ज्या कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला, म्हणजे ज्या कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतलाय ते कुटुंब क्रिमी लेअरमध्ये. एकदा का ते कुटुंब क्रिमी लेअरमध्ये आलं मग म्हणजे काय झालं? मी आपल्याला विचारतो काय झालं? लाभार्थी झाला. लाभार्थी झाला म्हणजे काय झालं?
ओबीसीच्या क्रिमी लेअरला आरक्षण लागू आहे. ओबीसीतल्या क्रिमी लेअरला आरक्षण लागू आहे का? जो क्रिमी लेअर मध्ये आला त्याला आरक्षण नाही. हेच सुप्रीम कोर्टाने SC STच्या संदर्भात केलेलं आहे की तुम्ही एकदा क्रिमी लेअर आलात की तुमचं आरक्षण बंद, तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. म्हणजे ज्या कष्टाने मेहनतीने बाबासाहेबांनी असणाऱ्या संविधान समितीमध्ये आरक्षण मिळवलं, आपल्या असणाऱ्या घिसाडघाई धोरणामुळे आपण असणारा घालवतोय अशी परिस्थिती. कधी काँग्रेसकडे, कधी BJPकडे, कधी अमुक याच्याकडे, कधी दारूकडे, कधी महात्मा गांधीकडे, कधी मटणाकडे. हे आपण आपली लायकी केली आणि ही लायकी केल्यामुळे आपलं कसं झालंय, कोणी यावं टिकळी मारून जावं. मी काय म्हणतो, काय घेणं दिले, मला टिकळी मिळाली बस झाली. यापुढे हे असंच चालू राहिलं तर अवस्था कशी होईल माहिती? माणसाच्या शरीरातलं हृदय काढलं तर काय होतं? काय होतं? काय होतं? मरतो. आता तसंच संविधानामधलं आरक्षण काढलं म्हणजे तुमचं शिक्षण बंद झालं, नोकरी बंद झाली, स्कॉलरशिप बंद झाली, पैसे बंद झालं, जिल्हा परिषदेमधून वाटप होतं ते बंद झालं. मग तुमची अवस्था काय? मेल्यासाठी. आता ती करून घ्यायची असेल तर करून घ्या, माझं काही जात नाही. आणि म्हणून मित्रो, की हे इलेक्शन आरक्षणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. राजकीय पक्ष चर्चा करताना आपल्याला दिसत आहेत का? ते आनंदित आहे. अरे यांच्या आरक्षणाच्या विरोधात आपण भांडत होतो, आता सुप्रीम कोर्टाने संपवले. आता कशाला चर्चा करा, कशाला ह्यांना जागृत करा? आता कशाला जागृत करा? जातं यांचं जाऊ दे. आता हे जाऊ दिलं पाहिजे का? जाऊ द्यायचं. मग काय केलं पाहिजे? आता हे आरक्षण थांबवायचं असेल तर आमदार कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून आणला पाहिजे, हे लक्षात घ्या. आमदार जो आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून आणला पाहिजे, हे लक्षात घ्या. अरे तुझं कार्ड दिलंयस ना मग रे माझ्याकडे, आणि सोपं आहे. जिंकून यायला किती मतं लागतात? किती मतं लागतात? जिंकून यायला मतं किती लागतात? 85-85. आता या मतदारसंघामध्ये SC ST किती आहे? 1,21,000. 85 मिळू शकतात ना त्याच्यातली? मेहनत केली पाहिजे. आयतोबाचे दिवस संपले, आता मेहनतीचे दिवस सुरुवात झाले. त्याच्यामुळे जिंकणं स्वतःच आहे. फक्त आपल्याला असणारं या मतदारापर्यंत पोहोचलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती. नुसतं SC ST 1,25,000 आहे, त्याच्यामध्ये असणारा मुसलमान धरला तर तो अजून असणारा 25,000 आहे. OBC आपण असणारा धरला तर तो इथला असणारा 60,000 आहे. 2 लाखाची मतदार इथे झाली की त्याचा आरक्षणाशी संबंधित आहे. हे 2 लाख मतदार आहे की त्याचा आरक्षणाशी डायरेक्ट संबंध आहे. तेव्हा या मतदारापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, आणि या मतदारापर्यंत पोहोचून
इथे जे उमेदवार आहेत, किरण मगरे हे उमेदवार आहेत आणि त्याच्याच बरोबर संतोष कामदेव केदारे हे उमेदवार आहेत. त्याच्याच बरोबर आनंद शिंगारे नांदगावचे उमेदवार आहेत. राजेंद्र चौरे हे सटाणाचे उमेदवार आहेत आणि संतोष केदारे हे चांदवड देवळा या मतदारसंघातील उमेदवार. जिंकणं सहज आणि सोपं आहे. फक्त एवढंच आहे की महात्मा गांधीला शिशीच्या बॉटलला आणि मटणाला मुकावं लागतं आणि ज्यांच्याकडे मतं मागणार आहोत त्यांच्याबरोबर बसून आपण मटणाची जेवणं घेऊया. तेव्हा ज्यांनी लाभ घेतलाय त्या सगळ्यांनी असणारं या इलेक्शनमध्ये आरक्षण वाचवण्याच्या दृष्टिकोनातून हे आजपासून खर्च केला पाहिजे. नाही तर 1.5-2 लाखाचा पगार घेऊन बसलाय घरी जा, मग ठाणा बोंबलत बसलं तर काहीच उपयोग होणार नाही. त्याच्यामुळे आपली स्वतःची प्रगती आणि आपली स्वतःची करण्यासाठी आपण सगळेजण वंचित बहुजन आघाडीच्या पाठ्यामागे उभे राहाल अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. शहरातला मुस्लिम आहे, जे मालेगाव बाह्यमधला असणारा मुस्लिम आहे, त्याला माझं असणारं आव्हान आहे. 30,000 मतदान आहे. मोहम्मद पैगंबराच्या संदर्भात काही झालं तर मालेगाव पीठ मान्य आहे. उद्या कुठल्याही देवदेवताच्या संदर्भात झालं तर तो समोर उठतो, आंदोलन करतो आणि स्वतःचा राग व्यक्त करतो. पण जेवढ्या मोठ्या प्रमाणात असणारं मोहम्मद पैगंबराच्या संदर्भातलं असणारं या ठिकाणी वाईट लिहिल्या जातं तेवढं प्रमाणात इतर देवतांच्या संदर्भात देवांच्या संदर्भात लिहिल्या जात नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तर का मोहम्मद पैगंबराच्या संदर्भात जर लिहिलं तर मुसलमान उफळतो, दंगल होते आणि हिंदू मुसलमानाचं राजकारण पुन्हा करायला सुरुवात. तेव्हा भारतीय जनता पक्ष जे आहे हे थांबवण्यासाठी प्रयत्न करणार. काँग्रेसवाले त्यांच्या मनात जरी किती असलं तरी राजकारणाला ते पहिल्यांदा देतात. त्यांना माहिती दंगल झाली की मुसलमान आपल्याकडे, दंगल झाली की मुसलमान आपल्याकडे आला. मी इथल्या असणाऱ्या मुसलमानांना सांगतो की औरंगजेबचं सुद्धा प्रकरण झालं. मला त्यावेळेस मालेगावातून फार फोन आले, सर हम उठा के जा रहे, ये कर रहे, वो कर रहे. आणि पोलिसांची मी बोला तर बाबा कशाला उठवते, जाऊ दे, त्यांनी स्टेटस ठेवला असेल तर आम्ही आता सोडतो, पुन्हा ठेवलं तर त्याला पकडू. औरंगजेबच्या मदारीवरती आम्ही गेलो, चादर टाकली आणि इथल्या धर्मांध शक्तीनं चॅलेंज केलं की आम्ही चादर चढवलेली आहे, तुमच्या गांडीत दम असेल तर आमच्यावर कुठले. का औरंगजेब काय, शिवाजी महाराज काय, टिपू सुलतान काय किंवा अकबर काय किंवा इथे असणारं पृथ्वीराज चव्हाण काय, हे या मातीतले. त्यांच्या लढाई झाल्या, हा त्यांच्या काळातला पिरियड. पण त्या मातीतले नाही असं तुम्ही कसं म्हणताय. या मातीतले, या मातीमध्ये वाढले, या मातीमध्ये जगले, या मातीमध्ये लढले. किंवा हा इतिहास तुम्हाला मिटवता येणार नाही. तसंच मुसलमानांना आम्ही असं सांगतो. मी ज्या उमेदवारांची नावं या ठिकाणी वाचली आहे, किरण मगरे, संतोष केदार, राजेंद्र चौरे, आनंद शिंगारे, या सगळ्यांची निशाणी, या सगळ्यांची असणारी निशाणी जी आहे ही निशाणी गॅस सिलेंडर. योगेश भुसार सुद्धा उमेदवार आहे, त्यांची निशाणी अधिकृत उमेदवार आहे, त्यांची सुद्धा निशाणी गॅस सिलेंडर आहे. मी इथल्या सगळ्या मुसलमानांना आव्हान करतो की मोहम्मद पैगंबराच्या बाबतीत लिहिलं की तुम्हाला तुम्ही
राग व्यक्त करतात. राजस्थानमध्ये तर जो एकाचा असताना मुंक सोडून टाकलं. उद्याच्या या घटना घडतात. निपुर शर्मा नावाची असणारी जी महिला होती तिची केस सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्ट म्हटलं आम्ही तुमच्या भावनेशी सहमत आहोत, पण कायदा नाही आणि म्हणून आम्ही काहीच कारवाई करू शकत नाही. आणि तिच्यावर कारवाई झाली नाही. मी मुसलमानांना असं म्हणतो आणि आवाहन करतोय की यावेळेसचं मत हे मोहम्मद पैगंबराला मत द्या. यावेळेसचं मत मोहम्मद पैगंबराला मत द्या. आम्ही असणारं विधान परिषदेमध्ये मोहम्मद पैगंबर बिल असं असणारं कायदा करणारा बिल तिथं इंट्रोड्यूस केला आहे, पेश केलेला आहे. काँग्रेसवाले कायद्यामध्ये रूपांतर करत नाहीयेत. त्या कायद्यामध्ये प्रावधान आहे की कुठल्याही देवदेवतांचं किंवा असणाऱ्या पैगंबराबद्दल तुम्ही वाईट लिहिलं तर 7 वर्षाची सजा तुम्हाला झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. एकदा का कायदा कडक झाला आणि आपल्याला जेलमध्ये जावं लागेल, कोणी धजवणार नाही उलट सुलट घ्यायला. आणि म्हणून माझं आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आहे, मुस्लिम बांधवांना इथलं असणारं आव्हान आहे विशेष करून की यावेळेचं मतदान या आपण मोहम्मद पैगंबराच्या नावाने द्यावं आणि गॅस सिलेंडरला द्यावं की जेणेकरून हे आमदार झाले तर उद्या मोहम्मद पैगंबराचं बिल मंजूर झाल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. एवढं बोलतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद साहेब. इतके अनमोल विचार या मालेगाव नगरीत आपण दिलेत त्याबद्दल. तसेच एक आपल्याला या ठिकाणी जाता जातात एक दुसऱ्या